हॅलो स्टुडंट्स, टॉपिकचं नाव आहे आपल्या प्लांट टिश्यूज अँड ॲनाटॉमी. टॉपिक नंबर 8. आणि आपण लास्ट लेक्चरला या टॉपिकमध्ये जो पार्ट बघितला होता तो होता सिंपल परमनंट टिश्यू. बरोबर आहे. आता आज मी एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला तो म्हणजे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. सिंपल परमनंट टिश्यूमध्ये आपण सांगितलं होतं पॅरेन्कायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेन्कायमा हे तिन्ही टिश्यू तुम्हाला सिमिलर सेलनं तयार झालेले पाहायला मिळतात. सगळ्यांचं फंक्शन सेम असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघितलं होतं की हा पॅरेन्कायमा टिश्यू असेल, हे सगळ्या सेलचा शेप सारखा असतो आणि सगळ्या सेलचं फंक्शन एकच असतं. त्याला आपण म्हणतोय सिंपल परमनंट टिश्यू. आता कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू म्हणजे काय हे आपल्याला आधी एक्सप्लेन करायचं आहे आणि मग कोणकोणते टिश्यू आपण कॉम्प्लेक्स परमनंट म्हणणार आहोत हे पण आपण एक्सप्लेन करूया. सो कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू मीन्स these are made up of more than one type of cell. कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू म्हणजे काय बघा, मेड अप ऑफ more than one type. याचाच अर्थ वेगवेगळ्या टाईपचे सेल्स, डिसिमिलर सेल्स. मोर दॅन वन टाईप म्हणजे जे काही सेल्स आहेत त्या टिश्यूमध्ये ते वेगवेगळे असणार आहेत. सो इट इज मेड अप ऑफ मोर दॅन वन टाईप ऑफ सेल्स अँड ऑल सेल्स वर्क टुगेदर ॲज अ सिंगल युनिट. म्हणजे आपल्याला म्हणायचं काय आहे, जरी वेगवेगळ्या सेलनं, आता झायलेम घेऊया आपण एक्झाम्पल. झायलेम टिश्यू हा काही सारख्या सेलनं तयार झाला नाही. झायलेममध्ये वेगवेगळे सेल आहेत, काही इलॉंगेटेड असतील, काही सर्क्युलर असतील, काही ओव्हल असतील, का त्याचे 4 टाईप्स आपण डिस्कस करणार आहे आता. तर मला म्हणायचं आहे काय, तर एकच टिश्यू पण वेगवेगळ्या सेलनं तयार झालेला आहे. पण जरी सेलचा शेप वेगळा असला तरी सगळ्यांचं फंक्शन मात्र एकच असणार आहे. याचा अर्थ ऑल द सेल्स वर्क टुगेदर ॲज अ सिंगल युनिट. म्हणजे जे काही फंक्शन आहे, झायलेममध्ये 4 टाईपचे वेगवेगळे सेल एकत्र येतात, पण फंक्शन काय, द कंडक्शन ऑफ द वॉटर अँड द मेकॅनिकल सपोर्ट. म्हणजे फंक्शन मात्र एकच असेल, सेलचा शेप वगैरे मात्र काय असेल, वेगळा असेल. ओके. नाऊ विच आर द 2 टाईप्स ऑफ द कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. आता मला सांगायचं आहे, मी NCERTच घेते आणि जिथं जिथं स्टेट बोर्डला वेगळं वाक्य दिलं ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते, म्हणजे जम्बलिंग होणार नाही. हेच NCERTतलं स्टेट बोर्डमधलं कॉम्बिनेशन करून सांगते मी तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला आणखीन सोपं जाईल अभ्यासाला. हे समजलं तुम्हाला सगळ्यांना. आता 2 टाईपचे कुठले आहेत कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू, तर त्याच्यामध्ये आपण टाईप्स जर डिस्कस केले यांचे, तर एक पहिला टाईप सांगता येईल आपल्याला झायलेम आणि दुसरा टाईप काय सांगता येईल, फ्लोएम. झायलेम आणि फ्लोएम. तर मी आजच्या लेक्चरला तुम्हाला इन डिटेल झायलेम एक्सप्लेन करणार आहे. ॲज युजल तुम्ही आपण सांगतो सर तुमच्याजवळ डायग्रामसाठी पुस्तक शेजारी असू द्यास, रफ डायग्राम काढून मी एक एक पार्ट तुम्हाला झायलेमचा एक्सप्लेन करणार आहे. सो नाव विल डिस्कस द फर्स्ट परमनंट कॉम्प्लेक्स टिश्यू दॅट इज द झायलेम. हे नोट डाऊन केलं तुम्ही सगळ्यांनी. आता पहिला टिश्यू आपण डिस्कस करूया, झायलेम. आणि तर जागा मला पुरत नाही म्हणून मी काय करणार आहे, टायटलसुद्धा पुसणार आहे, कारण तुम्हाला त्याशिवाय मला ते लिहिता येणार नाही. त्यामुळे सगळं तुमच्याजवळ आहे. आता आपण सुरुवात करूया पहिल्या टिश्यूनं, दॅट इज कॉल्ड ॲज झायलेम. आता झायलेमबद्दल आपल्याला काय काय सांगायचं आहे बघा. तर वी हॅव टू फर्स्ट डिफाईन इट्स फंक्शन. आपल्याला आधी माहीत पाहिजे की झायलेमचं काम काय आहे प्लांटमध्ये. तर पहिलं काम आहे कंडक्शन ऑफ द वॉटर अँड मिनरल्स. कारण सॉईलमध्ये जे काही पाणी असतं त्या पाण्यामध्येच मिनरल डिझॉल्व झालेले असतात, आहे की नाही. त्यामुळे कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम रूट
टू स्टेम अँड लिव्ज, रूट करून स्टेमकडं आणि लिव्जकडं पाणी आणि मिनरल घेऊन जाण्याचं काम कुणाचं आहे, झायलेमचं. पण त्याचबरोबर झायलेम प्लांटमध्ये मेकॅनिकल सपोर्ट पण देतो. मेकॅनिकल सपोर्ट म्हणजे ज्याच्यामुळं प्लांट व्यवस्थित इरेक्ट राहू शकतो, सॉईलमध्ये कोलॅप्स होत नाही, त्याला आपण म्हणतो मेकॅनिकल सपोर्ट. मग कालच्या लेक्चरला जे काही आपण 3 सिम्पल टिश्यू डिस्कस केले, पॅरेन्कायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेन्कायमा, यामध्ये तुम्ही बघितलेलं आहे की कोलेनकायमा, स्क्लेरेन्कायमा सुद्धा काय आहे, मेकॅनिकल टिश्यू आहे सपोर्ट करण्यासाठी, बरोबर आहे की नाही. त्यामुळे नीटला क्वेश्चन विचारला तर तुम्हाला माहीत पाहिजे की मेकॅनिकल सपोर्ट कोलेनकायमा पण देतं, स्क्लेरेन्कायमा पण देतं आणि अजून कोण देतं, झायलेम. सो हिअर विल फर्स्ट एक्सप्लेन the functions of the xylem, and the first function is it transport water and minerals from root to stem and leaves, रूट कडून स्टेम कडं आणि लीव्ज कडं तुम्हाला हे वॉटर आणि मिनरल्स झायलेम थ्रू प्लांटमध्ये सप्लाय केलेले पाहायला मिळतात. काही झाडं किती उंच असतात बघा, मग रूट कुठं खाली आणि स्टेम कुठे इतक्या वर, एवढ्या उंचपर्यंत ते पाणी स्टेमच्या अगदी टिपपर्यंत पोहोचण्याचं काम कोण करतं, झायलेम करतं. आणि सेकंड फंक्शन काय सांगतं याचं, इट गिव्ज मेकॅनिकल सपोर्ट. ज्यांना नीट करायचं नाही की नाही त्यांनी सुद्धा ही नुसती वही जर तुम्ही व्यवस्थित वाचली की नाही थेरीसाठी तरी भरपूर सफिशियंट आहे बरं का. त्यामुळे वेगळं पुस्तक वाचायची गरज नाही थेरीसाठी. आणि मेकॅनिकल सपोर्ट हे दुसरं फंक्शन आपल्याला झायलेमचं लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला फक्त एकच आठवतं वॉटर कंडक्शन आणि मिनरल कंडक्शन, तर मेकॅनिकल सपोर्ट पण आपल्याला झायलेम देत असलेलं पाहायला मिळतं. आता आपल्याला बघायचं आहे या झायलेममध्ये 4 वेगवेगळे इलेमेंट्स असतात, म्हणून तर आपण त्याला म्हणलेलं आहे इट इज अ ग्रुप ऑफ मोर दॅन 1 टाईप ऑफ सेल किंवा डिसिमिलर सेल. सो झायलेम इज कंपोज्ड ऑफ 4 इलेमेंट्स आणि ते इलेमेंटची नावं आपण लक्षात ठेवणार आहोत. ती कुठली कुठली आहेत बघा. सो फर्स्ट पॉईंट इज झायलेम इज मेड अप ऑफ, माझ्याकडे कान पण असू दे, नुसतं लिहू नका, त्याचा अर्थ पण कळला पाहिजे, दोन्ही चालले आपलं. त्यामुळं झायलेम जे आहे हे कशाने तयार झालेलं आहे, इट इज मेड अप ऑफ 4 इलेमेंट्स. चार वेगवेगळ्या इलेमेंट कॉम्पोनंट हे झायलेम आपल्याला तयार झालेलं पाहायला मिळतं. त्यातलं पहिलं कॉम्पोनंट आहे ट्रॅकेट्स, सेकंड कॉम्पोनंट आहे व्हेसल्स, थर्ड कॉम्पोनंट आहे झायलेम फायबर्स आणि फोर्थ कॉम्पोनंट आहे झायलेम पॅरेन्कायमा. तुम्हाला थेरीला 1 सेंटेन्सला क्वेश्चन विचारला जाईल, मेन्शन द डिफरंट कॉम्पोनंट्स ऑर एलिमेंट्स ऑफ द झायलेम, तर तुम्हाला 4 नावं लक्षात ठेवायची आहेत. झायलेम ट्रॅकेटच्या फॉर्ममध्ये असते, झायलेम व्हेसलच्या फॉर्ममध्ये असतोय, झायलेम फायबरच्या फॉर्ममध्ये असते, झायलेम पॅरेन्कायमाच्या फॉर्ममध्ये असते. याचा अर्थ काय, तर आपण किंगडम प्लांटचे टॉपिक शिकलेलं आहे. अल्गी, ब्रायो, टेरिडो, जिम्नो, अँजिओ एवढे आपण 5 डिव्हिजन्स बघितल्या प्लांटच्या. तर मला काय सांगायचं आहे की काही प्लांटमध्ये तुम्हाला, आता आपण एक्झाम्पल घेऊया अँजिओचं. अँजिओमध्ये झायलेम कशाच्या फॉर्ममध्ये असते, ट्रॅकिड आणि व्हेसलच्या फॉर्ममध्ये. जिम्नोमध्ये व्हेसल नसतं, जिम्नोमध्ये फक्त काय असतं, ट्रॅकिड. याचा अर्थ यातला कुठला तरी एक फॉर्म तुम्हाला प्लांटमध्ये पाहायला मिळतो आणि तो कोणतं फंक्शन कॅरी करतोय, कंडक्शन ऑफ वॉटर आणि मिनरल्स आणि मेकॅनिकल सपोर्ट. 4पैकी कुठला तर एक फॉर्म. असे काही प्लांट असू शकतात की ज्यांच्यामध्ये 4चे फॉर्म असू शकतात. असे काही प्लांट असेल की ज्याच्यामध्ये फक्त एकच फॉर्म असतो. नीटला तुम्हाला विचारला जातो क्वेश्चन की ट्रॅकेट कुणाची कॅरेक्टरिस्टिक्स आहे, व्हेसल कुणाची आहे, व्हेसल कुणामध्ये ॲबसेंट आहे, कुणामध्ये प्रेझेंट आहे, तर ते आता मी डिस्कशनमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला सांगायचं काय आहे, अशा 4 वेगवेगळ्या इलेमेंटनं झायलेम टिश्यू तयार झालेला आहे आणि हे 4ही इलेमेंटचं फंक्शन एकच आहे. मगाशीच आपण सांगितलं होतं बघा, मोर दॅन 1 टाईप ऑफ सेल अँड ऑल सेल वर्क टुगेदर ॲज अ सिंगल युनिट. म्हणजे 4ंचंही काम काय आहे, वॉटर कंडक्शन, मिनरल कंडक्शन, मेकॅनिकल सपोर्ट. ठीक आहे. आता आपण 1 बाय 1 एक इलेमेंट डिस्कस करणार आहोत. त्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे, स्टेट बोर्डला आपल्याला काय सांगितलेलं आहे, पहिलंच वाक्य, झायलेम इज अ डेड टिश्यू. काय सांगितलेलं आहे, झायलेम इज अ डेड टिश्यू.
आता मी तुम्हाला काय म्हणलं, आपण कालच्या लेक्चरमध्ये कुठला डेड टिश्यू बघितला होता? स्क्लेरेन्कायमा फक्त. पॅरेन्कायमा कोलेन्कायमा लाईव्ह आहे. तर इथं आपण नोट डाऊन काय करायचं आहे बघा. मग तुम्हाला मला सांगायचं आहे ट्रॅकिड डेड आहे, वेसल डेड आहे, फायबर डेड आहे, पण हा जो आहे की नाही शेवटचा पार्ट इट इज अ लाईव्ह. त्यामुळं इथंच तुम्ही नीट पॉईंट ऑफ व्ह्यू डिस्कस लिहून घ्या तुमच्या माहितीसाठी. पहिले 3 डेड आहेत आणि शेवटचा कोण आहे? लाईव्ह आहे. मग आता हे स्टेटमेंट आपल्याला म्हणणं उपयोगी पडेल का की झायलेम इज अ डेड टिश्यू? कारण झायलेमचा चौथा इलेमेंट जो आपण मेन्शन केला तो तर काय आहे? लाईव्ह आहे. काय आहे? लाईव्ह. असं का असेल सांगा बघू. काल आपण पॅरेन्कायमा टिश्यू एक्सप्लेन केला. पॅरेन्कायमा लाईव्ह आहे की नाही? हे झायलेम पॅरेन्कायमा तयार झालं असतं, सो इट इज अ लाईव्ह. NCERTमध्ये आहे बघा. त्यामुळे नीटला क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला. काय विचारला तो? इन वन ऑफ द फॉलोइंग कॉम्पोनंट्स ऑफ द झायलेम ऑर द एलिमेंट ऑफ झायलेम विच इज अ डेड. तर हे तिन्ही पण डेड आहेत. शेवटचा कोण आहे? लाईव्ह. तुम्ही ट्रिक कशी लक्षात ठेवायची? पॅरेन्कायमा लाईव्ह आहे, मग झायलेम पॅरेन्कायमा म्हणजे हा लाईव्हच असणार की नाही. फायबर, वेसल आणि ट्रॅकिड्स काय आहेत? डेड आहेत. त्यामुळे स्टेट बोर्डला जे स्टेटमेंट दिलेलं आहे सुरुवातीला दिलेलं आहे झायलेम इज अ डेड टिश्यू, हे कम्प्लिटली बरोबर आहे का सांगा बघू मला? नाही बरोबर. त्यामुळे हे आपण असं इथं मेन्शन केलं. ओके. नाऊ विल डिस्कस द फर्स्ट टाईप दॅट इज द ट्रॅकिड्स. आता तुमच्या डोळ्यासमोर ट्रॅकिडची फिगर टेक्स्टबुकमधली समोर आणा. ट्रॅकिड्स कशी दिसतात पहा, इथं दाखवलेलं आहे. मी डायग्राम काढणार नाही, मी फक्त शेप काढणार. का तर मला एक्सप्लेन करायचे थेरी. तुम्ही पण जास्त डायग्राम ट्रे देऊ नका स्टेट बोर्डच्या. पण घरी गेल्यानंतर किंवा पुस्तक असेल, मी तुम्हाला काल पण PDF पाठवले बघा ग्रुपला. तर ट्रॅकिड जे की नाही ट्रॅकिड त्याची की नाही डायग्राम व्यवस्थित बघायची बरं का. कारण त्या डायग्रामच्या एक्सप्रेशननुसार क्वेश्चन विचारले जातात. सो विल डिस्कस फर्स्ट टाईप ऑफ द झायलेम दॅट इज द ट्रॅकिड्स. त्यामुळे आता पहिलं नाव लिहून घेऊया आपण ट्रॅकिड्स. आपल्या टेक्स्टबुकमध्ये खूप सारं गुंतागुंत आणि डायव्हर्स स्टेटमेंट दिलेले असतात की जे आता आपण जसं म्हणतो जेवताना आपण सरळ तोंडामध्ये घास घालतो असा पटकन आणि जेवण जाते, ह्याला NCERTमधलं माहिती. आणि असा उलटा घालून दिलेला असतं त्याला माहिती स्टेट बोर्ड. 2-3 लाईनमध्ये किती छान झायलेमचं सगळं तुम्हाला एक्सप्रेशन दिलेलं आहे. पण स्टेट बोर्डला खूप त्याचं जम्बलिंग केलेलं आहे. म्हणून यांना मी तुम्हाला यातलं सांगेन. आता ट्रॅकिड्स हां, तर मी काय करते एक फक्त तुमच्या माहितीसाठी एक मी रफ डायग्राम काढते बघा ट्रॅकिडची. घरी गेल्यानंतर NCERTमध्ये बघा तुम्ही असे की नाही टॅपरिंग एंड पाहायला मिळतात. टॅपरिंग म्हणजे पॉइंटेड एंड्स पाहायला मिळतात. हां, आता मी एक्सप्लेन करते ट्रॅकिड्स. ट्रॅकिडमध्ये काय काय सांगायचं आहे बघा आपल्याला. हे जे ट्रॅकिड्स आहेत हां, हे ट्रॅकिड्स कसे असतात? इलॉंगेटेड, ट्यूब लाईक, ट्यूबसारखं त्याचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. डेड सेल ऑलरेडीच आता आपण मेन्शन केलं होतं. विथ थिक अँड लिग्निफाईड वॉल अँड टॅपरिंग एंड. एंड टॅपरिंग असतात, इलॉंगेटेड आहे, ट्युब्युलर आहे. याचा जो सेल वॉल आहे तो सेल वॉल कशाने तयार झाला असतोय? लिग्निन. कशाने तयार झाला असतोय? लिग्निन. सेल वॉल इज मेड अप ऑफ लिग्निन. थिक वॉलचा असतो सेल वॉल. जिथं जिथं लिग्निन आहे तिथं सेल वॉल थिकच असतो, लक्षात घ्यायचं आपण. त्यामुळे लिग्निननं सेल वॉल थिक झाले असतो आणि एंड कसे असतात तर पॉइंटेड असतात. हा कसा आहे? डेड. मग एका वाक्यामध्ये आपण शेप जो आहे ना ट्रॅकिडचा त्याच्यावर स्टेटमेंट काय काय करणार आहे. हा शेपसुद्धा NCERTमध्ये ट्रॅकिडचाच आहे बरं का, दुसरा कोणाचा नसतो. त्यामुळे याच्यावर पण क्वेश्चन विचारतात. इलॉंगेटेड, ट्यूब लाईक, पॉइंटेड एंड असणारा स्ट्रक्चर कुणाचं आहे? ट्रॅकिडचं. सो राईट डाऊन हिअर ट्रॅकिड्स आर इलॉंगेटेड, tube-like, elongated, tube-like, pointed at both ends, pointed at both ends. It is dead. बरोबर आहे का? हे काय आहे? डेड आहे. आणि आपल्याला काय सांगता येईल याच्यामध्ये? मला सांगा डेड कुणाला म्हणायचं आणि लाईव्ह कुणाला म्हणायचं? लिव्हिंग वर्ड टॉपिक तुम्ही शिकलेला आहात. ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ज्या सेलमध्ये प्रोटोप्लाझ्म ॲबसेंट आहे, प्रोटोप्लाझ्म म्हणजे न्यूक्लियस आणि सायटोप्लाझ्म नाही, त्याला काय म्हणायचं? डेड. त्यामुळे इथं आपण लिहिलं नाही इट डेड म्हणलं का मी चुकून? इट इज डेड असं म्हणूया आपण. इट इज डेड बिकॉज प्रोटोप्लाझ्म इज ॲबसेंट. बरोबर आहे की नाही? प्रोटोप्लाझ्म नाहीच आहे म्हणून तो काय आहे? डेड आहे. पुढचा पॉईंट लिहूया. सेल वॉल
cell wall is thick, made up of lignin. अंडरलाईन दिस लिग्निन. लिग्निननं काय तयार झालेलं असतं, सेल वॉल तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हे सगळं मी कशावर कमेंट्स केलं, त्याच्या स्ट्रक्चरवर. म्हणून मुद्दा मी एक शेप काढलेला आहे. काल जर तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये सेंड केलेलं पॅरेन्काइमा, कोलेनकाइमा, स्क्लेरेन्काइमा वाचला असेल तर तुम्ही कंपॅरेटिव्ह लक्षात ठेवू शकता. बघा, पॅरेन्काइमाच्या सेल वॉलमध्ये सेल्युलोज असतो, कोलेनकाइमाच्या मी NCERTमध्ये सांगत्या सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि पेक्टिन असतो, आणि स्क्लेरेन्काइमामध्ये लिग्निन असतो. हे कंपॅरेटिव्ह तुम्हाला विचारतातच. ठीक आहे, हे लक्षात आलं तुमचे शेप. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते ॲक्च्युली ट्रॅकिड्स जे असतात ह्यांचं फंक्शन काय आहे. तर पुढचा पॉईंट सांगूया आपण. इकडचं दिसते का त्याच्यामध्ये, इथं लिहिलं तर झूमला माझ्या व्हिडिओमध्ये दिसत असेल, दिसतंय ना. हे याला वेगवेगळे पेन पण वापरत जावा तुम्ही लिहिताना सुद्धा. याला अंडरलाईन करा, इन फ्लावरिंग प्लांट म्हणजेच अँजिओस्पर्ममध्ये. ट्रॅकिड्स जे आता आपण डिस्कस करतोय, आणि व्हेसल जे आपण त्यानंतर डिस्कस करणार आहे. ट्रॅकिड्स अँड व्हेसल्स. ट्रॅकिड्स अँड व्हेसल्स आर मेन वॉटर ट्रान्सपोर्टिंग एलिमेंट्स. बघा, हे नीटसाठी खूप महत्त्वाचं आहे. आपणाला सांगायचं आहे की अँजिओस्पर्ममध्ये किंवा फ्लॉवरिंग प्लांटमध्ये झायलेमचे कोणते दोन एलिमेंट वॉटर ट्रान्सपोर्ट करतात, ट्रॅकिड्स आणि व्हेसल्स. आपण डिस्कस करतोय ट्रॅकिड्स, आणि त्याच्यानंतर मी सांगणार तुम्हाला व्हेसल्स. पण तुम्हाला हे नीटला विचारतात की इन अँजिओस्पर्म डॉट एलिमेंट्स ऑफ द झायलेम्स आर फंक्शनल ऑर प्रेझेंट. तर आपलं उत्तर काय पाहिजे, ट्रॅकिड आणि व्हेसल्स. बरोबर आहे का. आता बघा, या आपण ह्याच्यामध्ये ट्रॅकिड्स आपल्याला दाखवलेला आहे डायग्राम टेक्स्टबुकमध्ये. ट्रॅकिडबद्दल आपल्याला शेप तो सांगितलेला आहे, आणि त्यांनी तुम्हाला एक ॲडिशनल सांगितलेलं आहे की ट्रॅकिडमध्ये 95% काय असतं, वूड जिम्नोस्पर्ममध्ये, अँजिओस्पर्ममध्ये, आणि 5% अँजिओस्पर्ममध्ये. स्टेट बोर्डला काय सांगितलेलं आहे, ट्रॅकिडमध्ये 95% वूडचा पार्ट, लाकडी पार्ट असतो जिम्नोस्पर्ममध्ये, आणि 5% असतो अँजिओस्पर्ममध्ये. हे NCERTला आपल्याला लक्षात ठेवायचं नाही आहे. कळलं, ते फक्त तुम्हाला मी सांगते इथं. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की या ट्रॅकिडचे, बघा आपण ट्रॅकिड डिस्कस करतोय, ह्या ट्रॅकिडचे स्टेट बोर्डला काय सांगितलेले आहेत, वेगवेगळे फॉर्म पाहायला मिळतात तुम्हाला. ॲन्युलर फॉर्म तुम्हाला खाली दिलेत बघा डायग्राम इथं. तुम्हाला जर वाचायचं असलं तर तुम्ही इंटरेस्ट म्हणून वाचू शकता. दिलेच नाही 5-6 डायग्राम. ॲन्युलर फॉर्म दिला आहे बघा खाली, कसा दिसतो तुम्हाला. त्यानंतर त्यांनी दाखवलेला आहे फॉर्म स्पायरल, स्कॅलरी फॉर्म, पिटेड, ॲडव्हान्स टाईप, हे सगळे फॉर्म दिले. तर त्यांचं म्हणणं आहे की अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये ट्रॅकिड्स तुम्हाला पाहायला मिळतात, पण NCERTमध्ये या कसलाही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे NCERTला तुम्हाला नीटला विचारणारच नाहीत की जिम्नोस्पर्मच्या ट्रॅकिडमध्ये किती % वूड असते आणि अँजिओस्पर्मच्या ट्रॅकिडमध्ये किती वूड असते. जे मी बोर्डवर लिहिलेलं नाही ते नीट पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं आहे. तुम्हाला असंही विचारणार नाहीत की ट्रॅकिडचे शेप सांगा बरं वेगवेगळे कुठले, किंवा वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ शेप ऑफ ट्रॅकिड, कारण हे नीटला मेन्शनच केलेलं नाही. त्यामुळे फक्त स्टेट बोर्डचं तुम्हाला हे लक्षात आलं असेल. हे सगळं मी कशाबद्दल सांगितलं तुम्हाला, फॉर्म, ट्रॅकिड. जर तुम्हाला इंटरेस्ट असला तर 2 पॉईंट तुम्ही पुस्तकातले वाचू शकता, पण नो नीड. जेवढं मी सांगितलं ट्रॅकिडबद्दल तेवढं काय मोर दॅन सफिशियंट आहे. समजा तुम्हाला सगळ्यांना ट्रॅकिडची जी डायग्राम आहे ती NCERTमधली एकदा नीट बघा, कारण तुम्हाला बऱ्याच वेळा नुसत्या डायग्राम देतील, ट्रॅकिड्स, व्हेसल, झायलेम पॅरेन्काइमा, झायलेम फायबर, आणि खाली लिहितील की वन ऑफ द अबाव हॅज इम्पॉर्टंट वॉटर ट्रान्सपोर्टिंग एलिमेंट इन द अँजिओस्पर्म. तर मग आपल्याला ओळखता आलं पाहिजे की ट्रॅकिड्स आहे का वर, की ते काय इम्पॉर्टंट आहे. त्याच्याबरोबर कोण असतं, व्हेसल. बघितलं सगळ्यांनी एकदा हे महत्त्वाचं काय, नीट पॉईंट ऑफ व्ह्यू. ट्रॅकिडमध्ये कुठला असतो कॉम्पोनंट, सेल वॉलमध्ये लिग्निन. ट्रॅकिड आणि व्हेसल पुण्यामध्ये महत्त्वाचे असतात, अँजिओस्पर्ममध्ये. स्ट्रक्चर बघा, दोन्ही बाजूला पॉइंटेड, इलॉंगेटेड ट्यूबसारखं असतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इट इज डेड. हे लक्षात राहिलं पाहिजे, बिकॉज प्रोटोप्लाझ्म इज ॲब्सेंट. ट्रिक तर आपण सोपी लक्षात ठेवल्या. झायलेम पॅरेन्काइमा तेवढे लाईव्ह आहेत, बाकी सगळे काय आहेत, डेड आहेत. ठीक आहे. नाऊ विल डिस्कस द नेक्स्ट एलिमेंट ऑफ द झायलेम, अँड दॅट इज दी व्हेसल्स.
ऑब्झर्व द डायग्रॅम ऑफ द वेसल. वेसलची डायग्रॅम तुम्हाला दिलेली आहे बघा. ती डायग्रॅम्स बघा. तुम्हाला मला वाटतं स्टेट बोर्डला काय डायग्रॅम दिलीच नाही का वेसलची? ओके, पण NCERTमध्ये तुम्हाला डायग्रॅम वेसलची दिलेली आहे. कशी दिलेली आहे डायग्रॅम वेसलची? तर असं सिलेंडरसारखं स्ट्रक्चर दाखवलं आहे बघा. आता एक मी जनरल शेप काढते ना, असं का नाही त्याला असं असतं एक स्ट्रक्चर. तुम्ही बघा घरी गेल्यानंतर वेसलची डायग्रॅम. आता मी तुम्हाला व्हेसल्सबद्दल का नाही एक्सप्लेन करते. व्हेसल्स म्हणजे काय? तर पहिल्यांदा आपण शेपचं स्टेटमेंट करतोय. लॉंग सिलेंड्रिकल ट्यूब लाईक स्ट्रक्चर, एखाद्या सिलेंडरसारखं तुम्हाला हे स्ट्रक्चर व्हेसलचं पाहायला मिळतं. दुसरा पॉईंट आपल्याला सांगायचा आहे तो म्हणजे याच्यामध्ये पण सेल वॉलमध्ये सेम कंपोनंट असणार आहे लाईक दी ट्रॅकिड्स. कुठला? लिग्निन. ह्याच्यामध्ये पण काय असणार आहे? लिग्निन पाहायला मिळणार आहे. फरक एवढाच आहे की या व्हेसल्सवर असे परफोरेशन असतात. परफोरेशन म्हणजे छिद्र. चाळण माहिती नाही आपल्या सगळ्यांना, चाळणीला कसे होल असतात तसे याला काही छिद्र असतात. आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे का, एक व्हेसल दुसऱ्या व्हेसलला असं कनेक्ट झालेला पाहायला मिळतो. जसं आपण पीत किंवा प्लाझ्मोडेस्माटामुळं तयार झालं कनेक्शन पाहायला मिळतं. परफोरेशनमुळं काय होतं? छिद्रामुळं काय होतं? एक व्हेसल दुसऱ्या व्हेसलला कनेक्ट झालेला पाहायला मिळतो. ते कसं कनेक्ट झालेलं पाहायला मिळतो ते सांगते मी तुम्हाला इथं. बिकॉज ऑफ परफोरेशन होल्स एकमेकांच्या जवळ येतात. आता तुम्ही असं इमॅजिन करा, हा एक होल आहे, हा एक होल आहे, दोन होल एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि यातलं कंटेन यामध्ये, यातलं कंटेन यामध्ये इझिली पास होऊ शकतं. म्हणून व्हेसल्स तुम्हाला इंटरकनेक्टेड पाहायला मिळतात. ट्रॅकिड्सबद्दल आपण असं काही बोललेलो नव्हतो. मग आता आपण व्हेसल्सबद्दल अजून काय काय महत्त्वाचं सांगणार आहे. तर पहिला पॉईंट सांगूया आपण. इट इज लॉंग सिलेंड्रिकल ट्यूब लाईक. त्यामुळे सिलेंडर शेप म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर व्हेसल आलं पाहिजे. सो लॉंग सिलेंड्रिकल ट्यूब लाईक. उभा असं कुठलंही असेल त्याला आपण ट्यूब लाईक म्हणतो. लॉंग सिलेंड्रिकल ट्यूब लाईक. सेकंड पॉईंट काय सांगायचं आपल्याला? सेल वॉल हॅज लिग्निन. त्याची कॅव्हिटी जर ऑब्झर्व केली तुम्ही आतमध्ये, कॅव्हिटी म्हणजे मधला पार्ट, सेल वॉलच्या आतमधला, त्याला म्हणतो आपण सेंट्रल कॅव्हिटी. तुम्हाला लार्ज पाहायला मिळते. त्याच्या काय लिहायची गरज नाही. कॅव्हिटी काय पाहायला मिळते आपल्याला? लार्ज पाहायला मिळते. परत आपण म्हणूया काय? प्रोटोप्लाझ्म इज ॲबसेंट. म्हणून काय? डेड. प्रोटोप्लाझ्म ॲबसेंट, सो डेड. हेन्स डेड इलेमेंट म्हणा. सो म्हणायचं नाही, हेन्स डेड इलेमेंट. नेक्स्ट पॉईंट. व्हेसल्स आर इंटरकनेक्टेड. मी आता डायग्राम दाखवली होती. व्हेसल्स आर इंटरकनेक्टेड थ्रू परफोरेशन. परफोरेशन्स. आता मग अशीच मी सांगितलं होतं तुम्हाला अँजिओस्पर्ममध्ये कोण कोण असतं? ट्रॅकिड्स आणि व्हेसल्स. पण आता इथं आपल्याला काय सांगायचं आहे? इन जिम्नोस्पर्म व्हेसल्स आर ॲबसेंट. आता काय सांगायचं आपल्याला? जिम्नोस्पर्ममध्ये व्हेसल्स ॲबसेंट असतात. सो राईट हिअर इन जिम्नोस्पर्म लॅक व्हेसल म्हणजे जिम्नोस्पर्ममध्ये व्हेसल ॲबसेंट असतात. इन जिम्नोस्पर्म व्हेसल्स ॲबसेंट. याचा अर्थ ते अँजिओस्पर्ममध्ये आहेतच कारण आपण ट्रॅकिड व्हेसल अँजिओची कॅरेक्टरिस्टिक्स सांगली होती. आणि ॲबसेंट कुणामध्ये आहेत? जिम्नोमध्ये. म्हणजे बघा तुम्हाला कसं लक्षात ठेवावं लागेल. जिम्नोमध्ये व्हेसल नाहीत आणि अँजिओसमध्ये ट्रॅकिड्स आणि व्हेसल दोन्ही आहेत. हेच नीटला आपल्याला विचारतात. फंक्शन दोघांचं मगाशी सांगितलं होतं मी. फंक्शन एकच आहे की कंडक्शन ऑफ वॉटर मिनरल्स ॲज वेल ॲज दी मेकॅनिकल सपोर्ट्स देतं. ते किती सोपं आहे लक्षात ठेवायला. कंपॅरेटिव्ह लक्षात ठेवूया. ट्रॅकिड डेड, व्हेसल डेड. ट्रॅकिडचा शेप इलॉंगेटेड, पॉइंटेड ॲट बोथ एंड. व्हेसल लाईक द सिलेंड्रिकल. पॉइंटेड आहे का दोन्ही एंडला? ते नाही. परफोरेशन्स प्रेझेंट इन व्हेसल, ॲबसेंट इन ट्रॅकिड. म्हणजे मी कंपॅरिझन करून तुम्हाला सांगायला लागल्या. दोघांच्या सेलवॉलमध्ये काय आहे? लिग्निन आहे. ट्रॅकिड्स आणि व्हेसल्स अँजिओमध्ये प्रेझेंट आहेत.
फक्त व्हेसल आहे. ॲब्सेंट कुणामध्ये आहे? जिम्नोमध्ये. कॉमन काय आहे? डेड आहेत, लिग्निन आहे, दोघांच्यामध्ये कॉमन आहे. आणि अनकॉमन काय आहे? शेप आणि परफोरेशन. सोपं आहे की नाही लक्षात ठेवायला. तिसरा टाईप कुठला? झायलेम फायबस. तर आता हे मी तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये आपल्याला स्टेट बोर्डला ट्रॅकिट्सबद्दल काय लक्षात ठेवायचं आहे पहा, सॉरी व्हेसल्सबद्दल. त्यांनी व्हेसल्सची डायग्रॅम तुम्हाला दिलेलीच नाही आहे, बरोबर आहे की नाही. पण आपल्याला सांगितलेलं आहे, मगाशी मी सांगितलं तुम्हाला, सेंट्रल कॅव्हिटी किंवा ल्युमेन. एन सी आर टीच्या पुस्तकात घरी जाऊन बघा, वाईड कुणामध्ये असणार? साहजिकच व्हेसलमध्ये. कारण हे आत्ता हे ल्युमेन झालं व्हेसलचं. आणि मगाशी मी डायग्राम काढली होती ट्रॅकिटची. कुणाचं ल्युमेन जास्त आहे? हे व्हेसल आहे पहिलं. हे काय आहे? ट्रॅकिट. म्हणजे साहजिकच ल्युमेन कुणाचं जास्त आहे? व्हेसलचं. सो त्यामुळे जर असा सुद्धा क्वेश्चन विचारला, सेंट्रल कॅव्हिटी इज लार्ज किंवा ल्युमेन इज लार्ज इन दी व्हेसल दॅन दी ट्रॅकिट्स, तेच आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की मोनोकॉटमध्ये, तर एन सी आर टीमध्ये काही दिलेलं नाही बरं का. स्टेट बोर्डला त्यांनी सांगितलेलं आहे मोनोकॉटमध्ये व्हेसल्स आर राऊंडेड आणि डायकॉटमध्ये अँग्युलर. तर तसं एन सी आर टीमध्ये आपल्याला काही दिलं नाही. एन सी आर टीमध्ये सरळ स्टेटमेंट दिलं आहे की सेम सिलेंड्रिकल स्ट्रक्चर सगळ्या प्लॅनमध्ये पाहायला मिळतं. पण स्टेट बोर्डला सांगितलेलं आहे मोनोकॉटमध्ये राऊंड आणि डायकॉटमध्ये अँग्युलर पाहायला मिळतो. तर हे स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवू नका, कारण आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं त्याचा एकच शेप, दॅट इज द सिलेंड्रिकल इन शेप. ठीक आहे. आता त्यांनी व्हेसलमध्ये जे प्रोटोन मेटा घातले की नाही, ते मी तुम्हाला एंडिंगला शिकवणार आहे. कारण एंडाज आणि एक्झाज कंडिशन हे झायलेम शिकल्यानंतर शिकायचे असते. त्यांनी व्हेसलमध्येच घातलेलं आहे. एंडाज म्हणजे काय आणि एक्झाज म्हणजे काय. तर 4 टाईप झाले की तुम्हाला मी एंडाज आणि एक्झाज सांगेन. तर तुम्हाला वाटते तुम्हाला लक्षात आलं असेल व्हेसल. आता मी तिसरं स्ट्रक्चर सांगते तुम्हाला, दॅट इज कॉल ॲज अ झायलेम फायबर. झायलेम फायबर्स म्हणजे काय की ज्याला आपण सुरुवातीलाच म्हणलेलं आहे डेड. सो थर्ड टाइप झायलेम फायबर्स. डायग्रॅम दिले का आपल्याला झायलेम फायबरची? नाही दिली ना. या सगळ्या डायग्रॅम्स ज्या आहेत, आता मी फायबर म्हणजे काय की धाग्यासारखं स्ट्रक्चर, हो का तुम्हाला सांगते मी. असं एक फायबर मी म्हणजे एनलार्ज केला. काही फायबरमध्ये ना तुम्हाला असं पार्टिशन पाहायला मिळतं, त्याला म्हणायचं सेप्टेड फायबर. काहीमध्ये पार्टिशन नाही आहे, त्याला म्हणायचं असेप्टेड. जसं आपण फंगाईमध्ये बघितलं होतं. ठीक आहे. मग आता झायलेम फायबरबद्दल आपण माहिती घेतोय. झायलेम फायबर म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे दीज फायबर्स आर थिक. फायबरचा सेल वॉल थिकच असतो, लाईक दी अबाव टू ट्रॅकिट्स आणि वेसलसारखं. आणि त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचं ल्युमेन जे आहे ते ऑब्लिटरेटेड असतं. ऑब्लिटरेटेड म्हणजे ल्युमेन म्हणजे असं इंटरप्शन पाहायला मिळतं. आता बघा हे कंटिन्युअस तुम्हाला आतलं ल्युमेन पाहायला मिळतं. पण सेप्टेडमध्ये काय पाहायला मिळतं? ल्युमेनमध्ये काय असते? पार्टिशन्स. त्यालाच काही एन सी आर टीमध्ये वर्ड वापरलेला आहे. तर मी तुम्हाला लिहून देते डायरेक्ट. पहिला पॉईंट लिहून घ्या. दे हॅव, मी ग्रॅमॅटिकल लिहित बसत नाही, फक्त लिहिले हॅव थिक वॉल. दे हॅव थिक वॉल. आणि सेकंड काय सांगायचं आहे? ऑब्लिटरल सेंट्रल ऑब्लिटरेटेड सेंट्रल ल्युमेन. म्हणजे मेजॉरिटी ऑफ झायलेम फायबर तुम्हाला या फॉर्ममध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे ल्युमेन जे आहे त्याच्यामध्ये पार्टिशन आहे. कळत असेल तुम्हाला याचा अर्थ काय लिहिलं आहे? जे ऑब्लिटरेटेड म्हणजेच पार्टिशन असणारं काय आहे? ल्युमेन पाहायला मिळतं. काही तुम्हाला असे पण पाहायला मिळतात विदाउट ऑब्लिटरेटेड ल्युमेन, पण काही असे पाहायला मिळतात. आपण डिस्कस करतोय झायलेम फायबर्स, बरोबर आहे. मग आता खाली काय लिहूया? दे मे बी सेप्टेड ऑर असेप्टेड. पार्टिशन असेल तर सेप्टेड, पार्टिशन असेल तर असेप्टेड. सो थर्ड पॉईंट, दे मे बी सेप्टेड ऑर असेप्टेड. डायरेक्ट चौथा पॉईंट लिहूया. दे आर डेड बिकॉज प्रोटोप्लाझ्म इज ॲबसेंट.
ओके, दिस इज अबाउट दी झायलेम फायबर्स. कशाबद्दल बघतोय आपण? झायलेम फायबर्सबद्दल. आता झायलेम फायबर्सबद्दल आपल्याला स्टेट बोर्डला सांगितलेलं आहे दे आर स्क्लेरेन्कायमॅटस सेल, म्हणजे झायलेम फायबर त्यांनी सांगितलेलं आहे स्क्लेरेन्कायमा टिश्यूनं तयार झालेलं आहे. मेकॅनिकल सपोर्ट देतं त्या झायलेम फायबरला स्टेट बोर्डमध्ये वूड फायबरसुद्धा म्हणलेलं आहे. आणि आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे की नॅरो असतात, स्पिंडल शेप असतात, टॅपरिंग ॲट द बोथ एंड आणि लिग्निफाईड. तर आपल्याला हे काही कंटेंट लक्षात ठेवता झायलेम फायबरबद्दल एवढं लक्षात ठेवायचं आहे की झायलेम फायबरचा वॉल थिक असतो, म्हणजे साहजिकच इथं सुद्धा काय असणार आहे? लिग्निनच असणार आहे. तुमचं जर कन्फ्युजन नको असेल तर तिथं तुम्ही लिग्निन लिहिलेलं ब्रॅकेटमध्ये तरी चालेल. म्हणजे बघा ट्रॅकेटमध्ये लिग्निन, व्हेसलमध्ये लिग्निन, फायबरमध्ये सुद्धा काय आहे? लिग्निन आहे. ऑर्बिटरी सेंट्रल ल्युमेन म्हणजे काय? तर ल्युमेनमध्ये इंटरप्शन पाहायला मिळतात सेप्टेटनं. आणि तिसरा पॉईंट काय सांगितलं डायरेक्ट आपण? दे मे बी सेप्टेट ऑर असेप्टेट. स्टेट बोर्डला मात्र वेगवेगळं दिलं आहे, त्याला वूड फायबर पण म्हणतात किंवा त्यांनी सांगितलेलं आहे स्पिंडल शेप, इलॉंगेटेड. तर तसं कन्फ्युजन नको आपल्याला, एवढा पॉईंट फक्त आपण लक्षात ठेवूया. आणि डेड आहे तुम्हाला माहितीच आहे, कारण ते काय करतं आहे? प्रोटोप्लाझम त्याच्यामध्ये ॲबसेंट असतं. स्टेट बोर्डला तुम्हाला सांगितलेलं आहे की स्क्लेरेन्कायमाच्या टिश्यूनं कोण तयार झालेलं आहे? झायलेम फायबर. तर आपण या पद्धतीनं लक्षात ठेवलेलं आहे झायलेम फायबर. आणि आता शेवटचा टाईप कुठला आहे? झायलेम पॅरेन्कायमा. फोर्थ टाईप कुठला आला? झायलेम पॅरेन्कायमा. म्हणजे मग तुमच्या एवढ्या एक्सप्रेशननुसार लक्षात आलं असेल की महत्त्वाचे पहिले दोनच आहेत, ट्रॅकेट्स आणि व्हेसल्स. ल्युमेन म्हणजे हे, आता मी हा स्ट्रक्चर काढलं, दिस इज अ ल्युमेन, हा ल्युमेन, हा ल्युमेन. पहिल्या डायग्राममध्ये ल्युमेनमध्ये पार्टिशन आहेत म्हणून तर हा शब्द वापरला आपण, ऑर्बिटरी सेंट्रल ल्युमेन. आत्ता मी डायग्राम काढली होती ट्रॅकेटची. हा ल्युमेन ट्रॅकेटचा, वेसल दाखवले आपण. हा ल्युमेन, कळलं का? ल्युमेन म्हणजे सेंट्रल पार्ट कॅव्हिटी. दिस इज कॉल्ड ॲज अ ल्युमेन. ल्युमेनला दुसरं नाव काय आहे? सेंट्रल कॅव्हिटी म्हणजेच ल्युमेन. सो लास्ट पार्ट ऑफ द झायलेम इज झायलेम पॅरेन्कायमा. झायलेम पॅरेन्कायमा. आता आपण पहिल्यांदा एक्सप्रेशन ह्याचं एक्सप्लेन करूया. हा एकमेव कसा आहे? लिव्हिंग आहे, बरोबर आहे की नाही? त्यामुळे पहिला पॉईंट काय लिहूया? इट इज लिव्हिंग एलिमेंट. हे इलेमेंट्स आहेत, कॉम्पोनंट्स आहेत झायलेमचे, त्यामुळे मी इलेमेंट शब्द वापरला. इट इज लिव्हिंग एलिमेंट. आता पॅरेन्कायमाच्या सेल वॉलमध्ये सेल्युलोज होतं, त्यामुळे इथे लिग्निन येईल का? नाही. तर मी काय सांगणार इथं बघा, सेल वॉल इज अ थिन. पहिल्या ठिकाणचे थिक होते लिग्निनमुळं, इथं थिन आहे सेल्युलोजमुळं. सेल वॉल इज थिन अँड मेड अप ऑफ. काय करतोय तो? मोबाईल काढून बसलाय काय? मग मेड अप ऑफ सेल्युलोज. कशाने तयार झालं असतोय? सेल्युलोज. फंक्शन्स बघा, ह्याची फंक्शन्स महत्त्वाचे आहेत, कारण फायबरचं कुठलंही फंक्शन आपण डिस्कस केलं नाही, पण ह्याची फंक्शन्स खूप महत्त्वाचे आहेत. झायलेम पॅरेन्कायमाची काय करतं? स्टोअर फूड मटेरियल. कारण पॅरेन्कायमाचं फंक्शन मी स्टोरेज सांगितलं होतं बघा. स्टोअर फूड मटेरियल. फूड मटेरियल दोन फॉर्ममध्ये असतं, स्टार्च किंवा फॅट. स्टार्च और फॅट. सेकंड फंक्शन, store substances like tannin. Third function, radial conduction of water takes place. Radial conduction of water by ray parenchymatous cell. मी एक्सप्लेन करते रे म्हणजे काय. ray parenchymatous cells.
बघा बरं किती महत्त्वाचा पार्ट आहे झायलेम पॅरेन्कायमा. हा झायलेम पॅरेन्कायमा झायलेमचा चौथा एलिमेंट्स आहे की जो लिव्हिंग आहे का त्याच्यामध्ये प्रोटोप्लाझ्मा आहे. पॅरेन्कायमा म्हणजे हा कशाने तयार झालेला आहे, पॅरेन्कायमा टिश्यूनं, बरोबर आहे का. हा टिश्यू हा कॉम्प्लेक्स आहे पण तयार कसं झालेलं आहे पॅरेन्कायमानं. मग पॅरेन्कायमाचं डिस्क्रिप्शन तुम्हाला आठवायला पाहिजे NCERT मधलं. पॅरेन्कायमाचा सेल वॉल थिन असतो त्याच्यामध्ये सेल्युलोज असतो म्हणून आपण तेच सांगितलं सेल वॉल थिन आहे त्याच्यामध्ये काय असतो सेल्युलोज असतो. त्यामुळे नीटला तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे की झायलेमचे पहिले 3 एलिमेंट थिक सेल वॉल आणि लिग्निन. शेवटचाच आहे पॅरेन्कायमाचा तो काय आहे थिन आणि सेल्युलोज. आता फंक्शन्स बघा, फंक्शन्स महत्त्वाचे त्याच्यामध्ये. आपण झायलेमचे काय काय फंक्शन बघितले होती, फोटोसिंथेसिस बघितलं होतं, स्टोरेज ऑफ फूड बघितलं होतं, स्टोरेज ऑफ वॉटर बघितलं होतं. तसंच आहे बघा हे झायलेम पॅरेन्कायमा, हा झायलेम पॅरेन्कायमामध्ये तयार झाला. म्हणजे फंक्शन काय आहे, हे फूड मटेरियल स्टोअर करतं. पण कुठलं फूड मटेरियल, स्टार्च. तुम्हाला माहिती आहे फोटोसिंथेसिसमध्ये काय तयार होतो, ग्लुकोज. एक्सेस ग्लुकोज कशाच्या फॉर्ममध्ये प्लांटमध्ये स्टोअर केला जातो, स्टार्चच्या फॉर्ममध्ये. म्हणजे स्टार्चच्या फॉर्ममध्ये स्टोअर केला जाणारा टिश्यू कुठला आहे, झायलेम पॅरेन्कायमा. प्लस फॅट जे असतात ते सुद्धा कुठं स्टोअर केलं जातं, झायलेम पॅरेन्कायमामध्ये. त्यानंतर टॅनिन हा एक अदर सबस्टन्स आहे अदर दॅन फूड. टॅनिन, रेझिन, टॅन म्हणजे कलरिंग एजंट म्हणून आपण, ते कलरिंग एजंटसुद्धा कोण स्टोअर करतात तर झायलेम पॅरेन्कायमा. म्हणजे काही प्लांटमध्ये हे सेकंडरी बाय प्रोडक्ट्स आहेत. तुम्हाला माहिती आहे की डिंक आपल्याला कशापासून मिळतो, मराठीच मी सांगते तुम्हाला, झाडापासून मिळतो. त्यामुळे डिंक हे काय सिक्रेशन आहे त्या प्लांटचं. त्यानंतर रबर कुणापासून मिळतो, झाडापासून मिळतो. तसं टॅनिन हा एक कलरिंग एजंट आहे जो प्लांट सिक्रेट करतं आणि ते स्टोअर कुठे केलं जातं, झायलेम पॅरेन्कायमामध्ये. रॅडियल कंडक्शन ऑफ वॉटर बाय रे पॅरेन्कायमॅटस सेल. म्हणजेच तुम्हाला मी सनफ्लावरचं मॉर्फॉलॉजीमध्ये एक्झाम्पल घेताना रे फ्लोरेट्स ऑफ सनफ्लावर शब्द वापरला होता. सनफ्लावर म्हणजे मधलं जे काळ्या बियासारखं स्ट्रक्चर असतं की नाही त्याला माहिती रे फ्लोरेट्स ऑफ सनफ्लावर. आणि साईडला तुम्हाला येलो कलरच्या त्याचे पाकळ्या पाहायला मिळतात. तसं या झायलेम पॅरेन्कायमामध्ये जे सेल असतात त्या सेलला माहिती रे पॅरेन्कायमॅटस सेल. त्या सेलला काय माहिती रे पॅरेन्कायमॅटस सेल. रॅडियल म्हणजे गोलाकार, रॅडियल सिमेट्री आठवतं नाही तुम्हाला. प्लांटमध्ये सगळ्या बाजूनं, आता बघा असं मी याचा डायग्राम काढते, हा एक सर्कल तयार झाला का नाही, इथं रॅडियल कंडक्शन तयार झालं का नाही सगळ्या बाजूनं. असं सगळीकडनं वॉटर आणि मिनरल्स एकत्र आणून गोळा करण्याचं काम आणि मग वर ते टॉपपर्यंत नेण्याचं काम कुठलं एक टिश्यू करतोय, झायलेम पॅरेन्कायमा. सो रॅडियल कंडक्शन. मग किती महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यामध्ये, क्वेश्चन विचारला तुम्हाला रॅडियल कंडक्शन ऑफ दी वॉटर टेक्स प्लेस बाय द हेल्प ऑफ, तर उत्तर आलं पाहिजे झायलेम पॅरेन्कायमा. रे पॅरेन्कायमॅटस सेल कुणामध्ये असतात, झायलेम पॅरेन्कायमामध्ये. टॅनिन कोण स्टोअर करतं, झायलेम पॅरेन्कायमा. स्टार्च आणि फॅट कोण स्टोअर करतं, झायलेम पॅरेन्कायमा. म्हणजे तुम्ही आता घरी गेल्यानंतर हे व्यवस्थित झायलेम रीड करणं गरजेचं आहे की ज्यामध्ये आपण बघितलं की हा झायलेम जो आहे त्याचे 4 एलिमेंट्स आहेत आणि ते 4 एलिमेंट्स मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केले. आता बघा तुम्हाला हे या पद्धतीनं सुटसुटीत सोपं झायलेमचे 4 टाईप्स लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. आता झायलेम पॅरेन्कायमा जो आहे तो आपला स्टेट बोर्डमध्ये काय सांगितलेलं आहे, नेहमी ट्रॅकिड आणि वेसलबरोबर असोसिएट असतो. झायलेम पॅरेन्कायमा नेहमी कुणाबरोबर जो चिकटलेला असतो, ट्रॅकिड्स आणि वेसल बरोबर, असं स्टेट बोर्डमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे आपल्याला. पण हे तुम्ही असं लक्षात ठेवायचं नाही. NCERTमध्ये सांगितलेलं आहे की झायलेम पॅरेन्कायमा, फायबर, ट्रॅकिड, वेसल हे इंडिपेंडेंटली वेगवेगळे असतात, कुठेही एकमेकांची असोसिएशन दाखवत नाहीत. दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय सांगितलेलं आहे की आपण आता एक्सप्लेन केला हा एकमेव लिव्हिंग पार्ट आहे झायलेमचा, बाकी सगळे काय आहेत डेड आहेत. त्यानंतर तिने आपल्याला सांगितलेलं आहे की रॅडियल आणि लॅटरल कंडक्शन, रॅडियलला दुसरं नाव दिलेलं आहे लॅटरल कंडक्शन. तर हे सगळं सेम आपल्याला असं पाहायला मिळतं. तर तुमच्या लक्षात राहील झायलेम व्यवस्थित. मग सुरुवातीपासून तुम्ही झायलेम व्यवस्थित रीड करा आणि जर एवढं मी शिकवलेलं तुम्ही व्यवस्थित रीड केलं तर नीटला ह्याचा कुठलाही क्वेश्चन विचारला तर अवघड येणार वाटणार नाही आणि कम्पॅरेटिव्ह लक्षात घ्या. आता मी तुम्हाला कन्सेप्ट सांगणार आहे. एंडाज म्हणजे काय आणि एक्झाज म्हणजे काय. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये मध्येच व्हेसलमध्ये घातलेले आहेत. इट इज नॉट अ पार्ट ऑफ व्हेसल. एंडाज आणि एक्झाज. आता मी थोडंसं तुम्हाला ओरली एक्सप्लेन करते कारण आपलं टायमिंग झालेलं आहे. एंडाज म्हणजे काय आणि एक्झाज म्हणजे काय आणि मग आपण नेक्स्ट लेक्चरला एंडाज आणि एक्झाज म्हणजे काय पाहणार आहोत. ठीक आहे. मग आता मला म्हणायचं आहे तुम्हाला की प्रायमरी झायलेम, मी काय सांगते बघा, प्रायमरी झायलेम इज ऑफ 2 टाईप्स. मग तुम्हाला क्वेश्चन पडला असेल व्हॉट इज मीन बाय प्रायमरी झायलेम. तर जिथं जिथं प्रायमरी शब्द येतो, जिथं जिथं प्रायमरी शब्द येतो तिथं तिथं काय लक्षात ठेवायचं, तर दे आर फॉर्म अर्ली इन द लाईफ ऑफ द प्लांट.
जसं आपण म्हणलं होतं प्रायमरी म्हणजे सुरुवातीला, बरोबर आहे का. मी काय शब्द सांगितलं तुम्हाला, प्रायमरी झायलेम इज ऑफ 2 टाईप्स. हे पटकन मेन्शन करा नोटबुकमध्ये. प्रोटोझायलेम कारण हे जर तुम्हाला कळलं तर पुढचं सगळा टॉपिक याच्यावरच बेस आहे. प्रोटो आणि मेटा. पण प्रायमरी झाले म्हणजे काय, मी सिम्पल आज सांगते. जेव्हा सुरुवातीला प्लांट तयार झालं सॉईलमध्ये तेव्हा जे झायलेम एलिमेंट तयार झाले त्यात तुम्ही काय म्हणणार आहात, प्रायमरी झायलेम. सुरुवातीच्या स्टेजपासून प्लांटचे आहेत म्हणून ते आर कॉल्ड ॲज प्रायमरी. प्रायमरी झायलेम काय असतात, 2 टाईपचे असतात, प्रोटोझायलेम आणि मेटाझायलेम. सो व्हॉट इज मीन बाय प्रोटोझायलेम, दे फॉर्म. प्रोटोझायलेम म्हणजे काय, दे असं म्हणूया आपण, फर्स्ट फॉर्म प्रायमरी झायलेम. पहिल्यांदा जो झायलेम प्लांट बॉडीमध्ये तयार होतो सुरुवातीला त्याला काय म्हणा तुम्ही, प्रोटोझायलेम. आणि नंतर जो तयार होतो हे मी उद्या आल्याला परत एक्सप्लेन करते हां. लॅटर फॉर्म प्रायमरी झायलेम. एवढं फक्त नोट डाऊन करा.